वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदासाठी पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत अखेर काँग्रेसने बाजी मारली आहे। काँग्रेसचे दीपक आहुजा यांनी भाजपच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत उपाध्यक्षपद काबीज केले आहे। पुलगाव नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे दीपक आहुजा तर भाजपतर्फे दुर्गेश यादव यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। नगरपालिकेतील 21 सदस्य आणि नगराध्यक्षांच्या मतांच्या बळावर ही निवडणूक पार पडली। यामध्ये दीपक आहुजा यांना तब्बल 14 मते मिळाली तर भाजपचे दुर्गेश यादव यांना केवळ 8 मतांवर समाधान मानावे लागले। पीठासीन अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यासोबतच रिक्त असलेल्या 2 स्वीकृत सदस्य पदांवर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची वर्णी लागली असून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे। सध्याच्या नगरपालिका पक्षीय बलानुसार काँग्रेसकडे 12, भाजपकडे 8 आणि 1 अपक्ष असे समीकरण आहे। या संख्याबळाच्या आधारे स्वीकृत सदस्यपदासाठी दोनही पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते। अनेक नावांच्या फेरबदलानंतर अखेर भाजपतर्फे शरद सावरकर आणि काँग्रेसतर्फे रवी केशरवाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। नवनियुक्त उपाध्यक्ष आणि सदस्यांचे नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। कांग्रेस के सच्चे कार्यकर्ता का सही मायने में आज विजय किया। मैं भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को दादा रंजीत दादा माजी सभापति मनोज वसू उनका बहुत बहुत दिल से धन्यवाद करता हूँ। हमारे मित्र बहादुर जी चौधरी और हमारे चेतन व्यास, छोटे दीपक शालीवाल, सभी कांग्रेस के जितने भी कार्यकर्ता सभी को मैं बहुत बहुत अभिनंदन बधाई देता हूँ और धन्यवाद करता हूँ। पार्टीकडून आमचे 8 सदस्यांनी एक स्वीकृत सदस्य म्हणून शरदराव सावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्वानुमते। आणि उपाध्यक्षासाठी आमचे दुर्गेश वर्मा त्यांना 8 मतं भारतीय जनता पार्टीचे पूर्ण भेटलेले आहे। संघटित आहोत आणि गावच्या विकासासाठी आमचे पूर्ण नगरसेवक एकदम व्यवस्थित आदरणीय आमचे आमदार राजूभाऊ बकाने यांच्या नेतृत्वात काम करणार आहे। शरद भाऊ, तुमची काय आता पुढची अपेक्षा काय आहे तुमच्या, आता तुम्ही मेंबर झाले याच्याबद्दल? सगळ्यात मोठा मी माझ्या मेंबरला धन्यवाद मानतो। पुलगावसाठी योग्य राहील। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।